गेल्या काही दिवसांपासून ज्या घटना घडत आहेत त्यामुळे मन कुठेतरी अस्वस्थ झालं होतं आणि मनातल्या ह्या भावना मी तुमच्या समोर व्यक्त करते आहे। भिंतींच्या आत, भिंतींच्या बाहेर, घराच्या आवारात आणि घराच्या निवाऱ्यात मी सुरक्षित आहे का रे देवा तुझ्या तरी गाभाऱ्यात। मनसोक्त जगायचे, फुलपाखरूप्रमाणे उडायचे, जीवनातील प्रत्येक क्षण हसून घालवायचे। इतकंच तर मागणं आहे देवा तुझ्या या लेकराचे। जन्म माझा झाला, लक्ष्मी आली घरी म्हणून स्वागत माझे झाले। हळूहळू मी वाढले, प्रगतीच्या मार्गावर आता मात्र मी वळले। रूपवंत झाले मी, गुणवंत झाले मी, आघाडीच्या ह्या जीवनात स्वतःला सिद्धही केले मी। तू चाल पुढे अशी थाप आईबाबांची पाठीवर पडली आणि आता मात्र मी घराबाहेर पडले। माझं शहर, माझं गाव, माझ्या या आपल्या लोकांत रमले होते मी मनोभाव। पण कुठे ठाऊक होतं ह्यातलाच कुणीतरी करेल माझ्या स्त्रीपणावर घाव। आई असं काही घडलं, असं वाटलं सारं काही संपलं। वेदनांनी अंग आता दुखतंय ग आई, पण मलम लावायला आता जागाही उरली नाही। माणसाच्या क्रूरतेचे चित्र मी झाले, न्यायाच्या न्यायालयात पुन्हा एकदा मी वस्त्रहीन झाले। न्याय द्या म्हणून रडत बसू नकोस, तर तुझ्या पोटी जन्माला येणाऱ्या पुरुषाचा बाऊ करू नकोस। गरज आहे त्याला शिकवण्याची, त्याला सांगण्याची, मुलीसारखा रडू नकोस असं न म्हणण्याची। रडू दे त्याला, समजू दे त्याला, भावनांना त्याच्या अंकुर फुटू दे आणि आईच्या आदराने त्याला स्त्री पण समजू दे। हो आता तू कणखर, मनगटात घे हत्तीचं बळ, कृष्णाची वाट बघू नकोस तर नरसिंहासारखं लढ।